जीवनामध्ये बदल घडवणं, त्यांना सुविधा देणं, त्यांचं हित जोपासणं. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, लोकांना काय मिळालं, या महाराष्ट्राचा उत्कर्ष विकास कसा झाला याला आम्ही प्राधान्य देणारे लोक आहोत. आणि म्हणून आता आमची आणखी जबाबदारी वाढली आहे. आम्ही टीम म्हणून काम करतोय. देवेंद्रजी आहेत, मी आहे, अजितदादा आहे. आम्ही आता टीम म्हणून काम करतोय. आज तुम्हाला मी सांगतो, मेट्रोचं कंप्लीट जाळं आम्ही पूर्ण करणार. 337 350 किलोमीटरचं टप्प्याने. आणि तुमची वाहतूक कोंडी जी आहे ही कंप्लीट MMR मधली कमी होईल. फक्त मुंबई पुरतं मेट्रो नाही, तर मग नाशिक आहे, नागपूर आहे, पुणे आहे, ठाण्यामध्ये आम्ही मेट्रोचं काम सुरू केलंय. आणि या सर्व मेट्रोचं जाळं जे आहे, खरं म्हणजे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. आणि आता जिथं आता कंजेस्टेड आहे तो भाग डिकंजेस्ट करण्यासाठी आम्ही आता मुंबईमध्ये पॉड टॅक्सी करतोय. आता आम्ही प्रयोग म्हणजे आम्ही त्याचं हे करून वर्क ऑर्डर पण दिली आहे की बिकेशी ते कुर्ला ही पॉड टॅक्सी सुरू होईल. ही पॉड टॅक्सी पूर्ण MMR मध्ये आजच आमच्या कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झाली. आणि आमचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्याचा उल्लेख केला होता की जी पूर्णपणे मुंबईतली जी ट्रॅफिक आहे, वाहतूक कोंडी आहे. मुंबई आपण ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेसला बघा तुम्ही जाऊन, बंपर टू बंपर आपण जातो. आता कोस्टल पुढचा आता आपला सीलिंग झाला, आता त्याच्या पुढचा जो वर्सोवा होईल, बांद्रा वर्सोवा, तेव्हा आणखी रिलीफ मिळेल. वर्सोवा टू भाईंदर आणखी रिलीफ मिळेल. आणि भाईंदर ते विरार असं आमचं प्लॅनिंग आहे. म्हणजे तुम्हाला वाहतूक कोंडीतून बिलकुल आम्ही दिलासा मुंबईकरांना देणार आहोत. आणि त्याचबरोबर जिथं लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी पॉड टॅक्सी जी वरून चालणार आहे ती बऱ्याच देशामध्ये आहे. आणि आज आपण मुंबईमध्ये तो प्रयोग करतोय. मला वाटतं ते खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना दिलासा मिळेल. त्याचबरोबर म्हणजे हे वाहतूक कोंडी मुक्त ही शहरं जी आहेत ती आपल्याला करायची आहेत. म्हणजे वाहतूक कोंडी मुक्त झाल्या म्हणजे आता तुमचा प्रदूषण वाला होता इथं सिद्धेश, आता ते पोल्युशन कंट्रोल बोर्ड प्रदूषण कमी करणं त्यासाठी ते पण प्रयत्न करतायत. पण शेवटी या गाड्या ज्या आहेत, या गाड्या चालणाऱ्या त्या देखील रस्त्यावरून कमी झाल्या तर कधी होतील? तुम्ही त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला द्याल तेव्हा. मग मेट्रो एअर कंडिशन आरामदायी प्रवास त्यांना मिळेल तेव्हा ते कशाला गाड्या आणतील? मग त्याच्यामुळे प्रदूषण कमी होईल, ट्रॅफिक कमी होईल, लोकांचा वेळ वाचेल, लोक लवकर घरी जातील, लोक लवकर कामावर जातील, इफिशियंटली काम करतील. आणि हे सगळं जे आहे ही एक सायकल आहे, एक इकोसिस्टीम आहे. आणि म्हणून आम्ही जे रखडलेले प्रकल्प जे त्याला चालना दिली. आता सीलिंग आम्ही करतोय, मुंबई पुणे सीलिंग मिसिंग लिंक एक्सप्रेस केलाय. पण तुम्हाला माहित नसेल तो मिसिंग लिंक जगातला सगळ्यात वायडेस्ट टनल आहे, जगातला सगळ्यात वायडेस्ट टनल आहे. आणि तो लोणावळा लेकच्या खालून 1000 का 100 मीटर खालून गेलाय. म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही तो केलाय. आता तुम्ही मुंबई पुण्यामध्ये कधी कधी घाटामध्ये अडकता, मुंबई पुणे एक्सप्रेस झाला म्हणून घाटात अडकल्यानंतर तुम्हाला वेळ जातो. या मिसिंग लिंकमुळे तुम्ही थेट डायरेक्ट त्या टनेलमधून सिंहगडला निघणार आणि तिकडून मोकळा रस्ता आहे. म्हणजे तुम्ही अर्धा तास पुण्यावरून मुंबईत लवकर येणार, मुंबईतून पुण्यात लवकर जाणार. आता या मुंबई पुणे जेव्हा गडकरी साहेबांनी बाळासाहेबांच्या संकल्पनेतला एक्सेस कंट्रोल केला, देशातला पहिला होता. आणि त्यामुळे मुंबई पुणे 8-8 तास 10-10 तास लागायचे, 2.5 तासामध्ये आता माणूस डेली अपडाऊन करू लागला. एक रस्ता काय करू शकतो हे जिवंत उदाहरण आहे. मग तिकडे IT पार्क आले, सर्व्हिस इंडस्ट्री आली, मोबाईल इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट आलं, सगळं बूम झालं आणि डेव्हलपमेंट झाली. आता मुंबई पुणे म्हणजे काय, एकदम जाऊन कधी आला कळतच नाही. त्यामुळे मिसिंग लिंकचा त्याला फायदा होईल. समृद्धी हायवे नागपूर मुंबई हा जो आहे तुमचा 5 वर्षाचा पुढचा तुम्ही सांगताय ना काय करणार, अजेंड्यावरच बोलतोय मी. आणि म्हणून जिथं 18 तास लागतात, 16 तास लागतात, आता किती तास? 7 ते 8 तास. नागपूर ते मुंबई
7 ते 8 तासात पुन्हा कुठं 18 तास, कुठे 7 ते 8 तास, 10 तास माणसाच्या आयुष्यातले जर वाचले तर तो किती काम करेल. आता पूर्वी सकाळी निघालेला शेतकऱ्याचा शेतमालाचा ट्रक तिसऱ्या दिवशी इकडे पोचायचा एपीएमसी मध्ये. आता सकाळी निघालेला ट्रक संध्याकाळी पोचणार. आता शेवटचा आमचा एक ते टप्पा राहिला इथला शहापूर मधला. सकाळी निघालेला ट्रक संध्याकाळी मार्केटमध्ये पोचणार, म्हणजे शेतकऱ्यांना फायदा. आता तिथं कोणी जात नव्हतं. आता तिथं बघितलं मी नागपूरला, जिथून आमचा नागपूर स्टार्ट झाला